नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। फडणवीसांचे सर्व डाव संपले, आता माझी वेळ। सोलापुरात मनोज जरांगे यांचा सरकारला उघड इशारा। मागण्या कायद्याच्या चौकटीत मांडा। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजासाठी जीव ओतून काम करतायत। सुधीर मुनगंटीवार मद्य आणि पेयामधील भेसळ खपवून घेणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा। आणि काही अधिकारी स्वतःला अतिहुशार समजतात, जात प्रमाणपत्रांवरून नरेंद्र पाटील भडकले, सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी बीड जिल्ह्याचा दौरा करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे तपास, आधुनिक पोलिसिंग तसेच पोलीस दलाच्या कार्यपद्धतीचा तसेच विविध उपक्रमांचा आढावा घेतला व जिल्हा पोलीस दलाच्या एकूण कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले। तसेच आगामी काळात अधिक प्रभावी व गुणवत्तापूर्ण पोलिसिंग करण्याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या। त्यांच्या दौऱ्याची सुरुवात परळी सिटी पोलीस ठाण्याच्या भेटीने झाली। त्यांनी पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामकाजाची, तपास प्रक्रियेची, अभिलेख व्यवस्थापनाची तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची पाहणी केली आणि पोलीस कार्यपद्धती अधिक परिणामकारक व पारदर्शक करण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या। त्यानंतर त्यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला। त्यापुढे त्यांनी परळी येथील वैद्यनाथ मंदिरात भेट देऊन मंदिर सुरक्षा उपाययोजनांची पाहणी केली। त्यानंतर ते बीड येथील पोलीस मुख्यालय येथे आले व रांगेत उभे राहून स्वतः ताट वाढून घेत सर्वसामान्य पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत त्यांनी आपले भोजन घेतले। त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे पोलीस अधीक्षक, दोन्ही अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व शाखा प्रमुख, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुन्हे आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी बीड पोलीस दलातर्फे राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे आधुनिक पोलिसिंगला चालना मिळाल्याचे नमूद केले। त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांनाही भेटी देत त्या ठिकाणच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली। बीड पोलीस दलाने मागील काळात केलेल्या कामाची दखल घेत त्यांनी समाधान व्यक्त करत आगामी काळातही आणखी उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली। गावातील महिलांचा पाठलाग करत तसेच सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलांचे गुपचूप फोटो काढून त्यांचा एआयच्या माध्यमातून गैरवापर केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार केज तालुक्यातील सारणी सांगवी येथे उघडकीस आला आहे। कलीम गफूर शेख याने गावातील सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलांचे त्यांच्या नकळतपणे मोबाईलमध्ये फोटो काढून त्याने एआयचा वापर करत ते फोटो स्वतःच्या फोटोसोबत जोडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। त्याचबरोबर गावातील एका 30 वर्षीय महिलेच्या सोशल मीडिया स्टेटसवरील फोटोचा स्क्रीनशॉट घेऊन तोही एआयच्या माध्यमातून स्वतःच्या फोटोसोबत जोडल्याचा आरोप करण्यात आला आहे। पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित व्यक्ती गावातील इतर महिला व मुलींचा गुपचूप पाठलाग करत असे तसेच महिला सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या नकळतपणे मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। या प्रकारामुळे महिलांच्या मानसन्मानाला धक्का पोचला असून गावातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून कलीम गफूर शेख याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंगासह संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास PSI उमेश निकम हे करत आहेत। तर एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून महिलांच्या छायाचित्रांशी छेडछाड करण्याच्या प्रकारामुळे या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा आणि सोशल मीडिया वापरातील गोपनीयतेचा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे। सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशावरून अन्न व औषध प्रशासनाने बीड जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तब्बल 1,91,31,242 रुपयांचे 1,18,940 किलोग्रॅम निकृष्ट व भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे। सेफ फूड सेफ महाराष्ट्र या विशेष मोहिमेअंतर्गत दिनांक 6 व 7 ऑगस्ट रोजी बीड MIDC, वडवणी आणि माजलगाव येथे ही धडक कारवाई करण्यात आली। FDAच्या पथकाने बीड MIDC येथील मे स्वागत ऑइल इंडस्ट्रीज आणि मे चरखा ऑइल मिल येथे छापा टाकला असता ग्राहकांची प्रचंड मोठी फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। सोयाबीन व पाम तेल हे एकाच टाकीतून पॅक करून त्यावर रिफाइंड व अल्ट्रा रिफाइंड अशी दिशाभूल करणारी लेबले लावून ते विक्री केली जात असल्याचे तपासात आढळून आले। तपासणी दरम्यान जुन्या व गंजलेल्या डब्यांचा पुनर्वापर, अत्यंत अस्वच्छ साठवणूक टाक्या
इन हाऊस प्रयोगशाळेचा अभाव तसेच फूड ग्रेड प्रमाणपत्र नसणे अशा गंभीर त्रुटी यावेळी निदर्शनास आल्या। या कारवाईत स्वागत ऑइल इंडस्ट्रीज येथून 1.5 कोटी तर चरखा ऑइल मिलमधून 78.22 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई केवळ MIDC पुरती मर्यादित न राहता वडवणी येथील जय हनुमान ट्रेडर्स येथून 7.24 लाख रुपयांचे तसेच माजलगाव येथील जान्हवी कमर्शियल येथून 2.79 लाख रुपयांचे सुट्टे खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे। तर माजलगावमध्ये बंदी असलेल्या सुट्ट्या सोयाबीन तेलाची अत्यंत असुरक्षितपणे विक्री सुरू असल्याचेही उघड झाले आहे। अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त श्रीकांत करकळे व सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी घोपे मुळे गाडे खंदारे व त्यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे। या कारवाईनंतर संबंधित 4ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून दुकाने सील करण्यात आली आहेत। तसेच विविध नामांकित ब्रँडच्या खाद्यतेलाचे 26 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत। दरम्यान या धडाकेबाज कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील भेसळखोरात मोठी खळबळ उडाली असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विरोधात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। तसेच ग्राहकांनी खाद्यतेल खरेदी करताना काळजीपूर्वक निवड करावी, अन्यथा अशा प्रकारचे भेसळयुक्त खाद्यतेल निवडल्यास ते वेळप्रसंगी जीवावर देखील बेतू शकते, अशी ही चर्चा बीड शहरातील नागरिकांमध्ये ऐकण्यास मिळत आहे। आडत व्यापाऱ्याने सह्या करून ठेवलेल्या धनादेशाचा गैरवापर करत एका मुनिमाने 34 लाख रुपये स्वतःच्या खात्यावर जमा करून व्यापाऱ्यास गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। या फरार असलेल्या मुनिमाला केज पोलिसांनी बीड येथून जेरबंद केले। केज शहरातील आडत व्यापारी हाजी मौला सौदागर यांच्या आडत दुकानात धान्य खरेदी विक्री व आर्थिक व्यवहाराची देखरेख शफीक आतिक शेख राहणार धारूर हा मुनीम करत होता। दिनांक 17 जून रोजी व्यापारी सौदागर यांना पाठीच्या मणक्याचा त्रास होऊ लागल्याने ते उपचारासाठी राजस्थान राज्यातील जोधपूर येथे गेले होते। त्यापूर्वी त्यांनी सह्या केलेले 4 धनादेश त्यांचा मुलगा जिशान यास देण्यासाठी कपाटात ठेवायला मुनीम शफीक याच्याकडे दिले होते। त्या चेकचा गैरवापर करून मुनीम शफीक याने 34 लाख रुपये त्याच्या खात्यावर जमा करून घेतले। त्यानंतर त्या खात्यातून काही रक्कम त्याने त्याचे आईवडील यांच्या खात्यावर व काही रक्कम स्वतःच्या इतर खात्यावर वर्ग करून सौदागर यांची फसवणूक करीत तो गायब झाला होता। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सौदागर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुनीम शफीक शेख याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता। होल्डमुळे 28 लाख रुपये थोडक्यात वाचले। मुनीम शफीक शेख याने आडत व्यापाराचे 34 लाख रुपये त्याच्या स्वतःच्या खात्यावर जमा केले होते। मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल होताच बँकेस पत्र देऊन त्याचे बँक खाते होल्ड करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार बँकेने त्यांचे 28 लाख रुपये होल्ड केले होते, त्यामुळे हे पैसे मात्र वाचले। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती। तोपर्यंत नमस्कार।